नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सिद्धार्थ सुभाष सपकाळ, राहणार जानेफळ, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी ग्रीन प्लॅनेट मिशनमध्ये काम करत आहे गेल्या 2-3 वर्षापासून. आणि आपण आज दोंडगे साहेब शेतामध्ये आलेलो आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय तुम्हाला खताबद्दल कसं रिझल्ट आहे काय. नमस्कार. तुम्ही मागच्या वर्षी खत वापरलं, आपलं यावर्षी वापरू लागले. आज हा तुमचा कांदा आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता? मी गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी ग्रीन प्लॅनेटचं भूमी पॉवर वापरलेलं आहे. गेल्या वर्षी पण 2 बॅग वापरल्या होत्या. जानेफळचे संजय जोशी हे माझे क्लासमेट असल्यामुळे त्यांनी मला फोर्स करून 2 बॅग दिल्या. पण यावर्षी ते फोर्स करायचं काम नाही पडलं. यावर्षी मीच फोन करून त्यांच्याकडून बॅग मागून घेतल्या आणि कांदा लागवडीच्या वेळेसच 1 बॅग दिली होती. आता डबल दुसरा डोस जेव्हा दिला तेव्हा पण 1 बॅग दिली आणि आता बांधणीच्या वेळेस एकाच वेळेस 2 बॅग देऊन पुन्हा म्हणजे 2-3 महिने ते खत नंतर काम करेल ते. त्याच्यामुळं एकाच वेळेस 2 बॅग देऊन टाकेल. बरं. त्याच्यासोबत तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे अदर प्रोडक्ट बी वापरले, जसं की नायट्रोकिंग असेल, ग्रो असेल. याच्यात ड्रिचिंगसाठी एक नायट्रोकिंग वापरलं होतं आणि ॲलिएट पावडर आणि आपलं क्लोरोपायरिफॉस. बरं. तर शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही, प्रोडक्ट वापरावं की नाही? प्रोडक्ट वापरलं पाहिजे, कारण यांच्या जे भूमी पॉवर हे खत जे या खताचं लॉंग पिरियड रिझल्ट असल्यामुळं कमीत कमी 2 महिने पिकाला पिवळं पडू देत नाही. याच्यावर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव लवकर होत नाही. कारण यात कांद्याची असो कोणत्याही झाडाची असो याची रोगप्रतिकार शक्ती वाढवल्या जाते या भूमी पॉवर खतामुळं. त्याच्यामुळं कोणत्याही रोगाचा याच्यावर अटॅक लवकर होत नाही. त्याच्यासाठी भूमी पॉवर वापरणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं नाव सांगा. तुम्हाला माझं नाव सुरेश विठोबा धोंडगे, राहणार भालेगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 9604 90 44 80. अच्छा. तुम्हाला उत्पादन किती झालं ते पण सांगा. मागच्या वर्षी मला उत्पादन 1.25 एकरामध्ये 7 क्विंटल बियाणं झालं, म्हणजे जवळपास 5.5 ते 6 क्विंटल एकरी बियाणं मला कांद्याचं झालं होतं. म्हणजे सीडच्या कांद्यासाठी वापरले होतं मी भूमी पॉवर. अच्छा. ठीक. नमस्कार.